गुड मॉर्निंग बॉयज. काल आपण क्वेश्चन नंबर सेकंड मधले टोटल 6 एक्झाम्पल बघितले. आज आपण त्या समोरचे काही एक्झाम्पल घेऊ. तर क्वेश्चन नंबर सेकंड मधलं 7 नंबरचं एक्झाम्पल काय सांगतो. 7 नंबरचं एक्झाम्पल I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x अपॉन sec x प्लस tan x. काल आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं sin x अपॉन 1 मायनस sin x, सॉरी 1 प्लस sin x. तर आपण काय केलं होतं, 1 प्लस sin x ला आपण काय केलं होतं, त्याच्या अप्रोप्रिएट फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं होतं. तशाच प्रकारे या एक्झाम्पल मध्ये पण पहा. आता tan x वर एकच फंक्शन आहे, वेगवेगळे दोन फंक्शन नाही. जर हा फंक्शन खालचं फंक्शन जर न्यूमरेटर मध्ये असलं असतं आणि tan x खाली असलं असतं तर आपण tan x न काय केलं असतं, सेपरेट डिवाइड केलं असतं. परंतु इथं सेपरेट डिवाइड करता येणार नाही. तर आपण काय करणार, इथं न्यूमरेटर मध्ये एकच फंक्शन आहे म्हणून आपल्याला इथं काय फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला वापरता येतं तर ते बघायचं. आता tan x चा जर फॉर्म्युला बघितला आपण तर tan x चा फॉर्म्युला काय, sin x अपॉन cos x. sec x चा 1 अपॉन cos x, tan x चा sin x अपॉन cos x. त्या पद्धतीने पण आपण याला सॉल्व केलं तर आपल्याला न्यूमरेटर मध्ये एकच फंक्शन भेटणार आणि डिनोमिनेटर मध्ये वेगवेगळे दोन फंक्शन भेटणार. तरी त्याच्यावरून आपल्याला त्याला सेपरेट करता येणार नाही, कारण इंटिग्रेशन करण्यासाठी सेपरेट करावं लागतं. मग इथं काय करता येईल आपल्याला, जसं आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये अप्रोप्रिएट फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं होतं. क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर 6 नंबरच्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व केलं होतं, त्यानुसार याला सॉल्व करावं लागेल. तर काय करता येईल, इंटिग्रेशन ऑफ tan x म्हणजे sec x प्लस tan x, याचा अप्रोप्रिएट फॅक्टर काय येणार, sec x मायनस tan x. अप्रोप्रिएट मीन्स ऑपोजिट फॅक्टर. मग ऑपोजिट फॅक्टरने याला मल्टिप्लाय केलं, डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करावंच लागणार. मग काय करता येईल आपल्याला, tan x ला आपण कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, याचा अप्रोप्रिएट फॅक्टर म्हणजे sec x मायनस tan x. तसेच प्रकारे याला मल्टिप्लाय केलं म्हणून याला करणार, याला पण करून घ्या. sec x plus tan x into sec x minus tan x equal to इंटिग्रेशन ऑफ. आता sec x plus tan, sec x ने ब्रॅकेटच्या बाहेर त्याला मल्टिप्लाय करून घ्या. sec x minus tan x, tan x into sec x is sec x into tan x minus tan x into tan x, tan square x अपॉन. आता या ठिकाणी पहा, a प्लस b इंटू a मायनस b फॅक्टरच्या स्वरूपात आहे. दोन फॅक्टर आहे, कशाचे फॅक्टर, जसं याला a घेतलं याला b घेतलं, a प्लस b इंटू a मायनस b इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, क्वाड्रॅटिक म्हणजे वर्ग राशीचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॉर्म्युला माहित आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a मायनस b इंटू a प्लस b. हा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण याला सॉल्व करू. म्हणजे हा घेतला समजा sec मीन्स a म्हणजे a स्क्वेअर मीन्स sec स्क्वेअर x आणि मायनस b स्क्वेअर मीन्स tan म्हणजे tan स्क्वेअर x इंटू dx. आता या ठिकाणी पहा, sec x इंटू tan x याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, परंतु सेपरेट पाहिजे तर सेपरेट आहेच आणि tan स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही. परंतु डिवाइड मध्ये sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x आहे. मग sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x ची काय व्हॅल्यू घेता येते का ते बघायचं. तर फॉर्म्युला आहे 1 प्लस tan स्क्वेअर x, 1 प्लस tan स्क्वेअर x इक्वल टू sec स्क्वेअर x. जर tan स्क्वेअरचं ट्रान्सफर इकडे केलं तर काय येणार, 1 इक्वल टू sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x. आता या ठिकाणी फंक्शन तोच फंक्शन या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला मिळालं. पहा, sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, 1 घेऊ शकतो. इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x मायनस tan स्क्वेअर x आणि डिवाइड बाय 1. याची व्हॅल्यू काय घेतली आपण, 1 इंटू dx. आता एक स्टेप वाढवली मी कारण तुम्हाला समजण्यासाठी. मग 1 कुठून आलं, या फॉर्म्युल्यानुसार याची व्हॅल्यू 1 आली. त्याची व्हॅल्यू sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x. आता समोर आता या ठिकाणी आपल्याला दोन फंक्शन वेगवेगळे आहेत, मग परंतु इथं sec x into tan x याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. 1 काही व्हॅल्यू ठेवत नाही इथं.
आता tan स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन करता येत नाही आपल्याला. याचं इंटिग्रेशन करता येईल, याचं इंटिग्रेशन करता येणार. मग tan स्क्वेअरचा फॉर्म्युला पुन्हा आहे काय येणार इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x त्याला ब्रॅकेट मध्ये घेऊ मायनस tan स्क्वेअर x चा फॉर्म्युला 1 plus tan स्क्वेअर x इक्वल टू इथं जे पहा 1 plus tan स्क्वेअर x इक्वल टू sec स्क्वेअर x. tan स्क्वेअर ची व्हॅल्यू जर काढायची झाली तर काय येणार 1 चा ट्रान्सफर इकडे केला तर काय येणार sec स्क्वेअर x आणि 1 इकडे आल्यानंतर मायनस मध्ये म्हणजे tan स्क्वेअर ची व्हॅल्यू इथं आपल्याला sec स्क्वेअर x -1 ठेवावं लागेल. इथं मायनस आहे इट इज म्हणून मायनस आहे इट आणि ब्रॅकेट मध्ये घ्या sec स्क्वेअर x -1 आणि होल ब्रॅकेट कंप्लीट इनटू dx. आणि इथं मायनस बाहेर मायनस काय करावं लागेल नंतरच्या स्टेप मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार sec x into tan x माइनस ने मल्टीप्लाई करना काय ना माइनस sec स्क्वेअर x आणि माइनस इंटू माइनस प्लस 1 इंटू dx. आता सेपरेट इंटिग्रेशन करून घ्या इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x into dx माइनस इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x into dx आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आता सर्व फंक्शन सेपरेट झाले इंटिग्रेशन मध्ये. आता याचे इंटिग्रेशन आपण घेऊ शकतो. घ्या इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x. sec x into tan x कसं डेरिव्हेटिव्ह sec x चा sec x into tan x इंटिग्रेशन sec x मायनस sec स्क्वेअर x कशाचं डेरिव्हेटिव्ह tan x चा तर sec स्क्वेअर x इंटिग्रेशन tan x प्लस 1 कशाचं डेरिव्हेटिव्ह x चा तर x 1 चं इंटिग्रेशन x प्लस c. आता पहिला आपण 7 नंबरचं एक्झाम्पल बघितलं. आता आपण एक्झाम्पल नंबर 8 नंबरचं एक्झाम्पल बघू. आता एक्झाम्पल नंबर 8 काय सांगते इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 प्लस sin 2x into dx. आता रूट मध्ये फंक्शन आहे. रूट कॅन्सल करण्यासाठी आपल्याला रूट मधील फंक्शनला कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं स्क्वेअर मध्ये. जसं रूट ऑफ x स्क्वेअर तर स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला x. म्हणजे पहिले आपल्याला इथं काय करावं लागणार आहे रूट कॅन्सल करावं लागणार. काय करावं लागणार आहे रूट कॅन्सल करावं लागणार. रूट कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करता येईल तो रूट मधील फंक्शनला स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे इक्वल टू रूट ऑफ. आता या ठिकाणी sin 2x ची व्हॅल्यू काय सिन्स sin 2x means 2 sin x into cos x. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे sin 2x चा 2 sin x into cos x. जर इथं आपण ठेवलं 2 sin x 1 as it is 2 sin x into cos x द स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं. समजा हा टर्म्स आहे मिडल कोणता टर्म्स आहे मिडल टर्म म्हणजे जसं आपण म्हणतो a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर इक्वल टू कशाचा एक्सपांडेड फॉर्म आहे a प्लस b होल स्क्वेअरचा. मग आपल्याला a प्लस b होल स्क्वेअरच्या स्वरूपात इथं आणावं लागेल. आता समजा 2 into ab तर समजा sin a आहे आणि cos b आहे. आलं लक्षात. तर इथं आपल्याला काय करावं समजा 1 ची अशी व्हॅल्यू घ्यावी लागेल तर त्याच्यामध्ये sin पण यायला पाहिजे आणि cos पण यायला पाहिजे. मग कोणता फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इक्वल टू 1. 1 ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल मग इथं आपल्याला sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x घ्या. इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ द dx घ्यायला विसरू नका. काय ना sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x प्लस 2 sin x into cos x into dx. आता या ठिकाणी पहा फर्स्ट टर्म इज समजा sin स्क्वेअर x घेतो. सेकंड टर्म मिडल टर्म 2 sin x into cos x. थर्ड टर्म cos स्क्वेअर x. म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनच्या स्वरूपात ते मिळणार. एक्सपांडेड फॉर्मच्या स्वरूपात sin स्क्वेअर x प्लस 2 sin x into cos x आणि प्लस cos स्क्वेअर x into dx. आता या ठिकाणी पहा a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab
प्लस बी स्क्वेअर. समजलं? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ फर्स्ट टर्म इज a च्या ठिकाणी काय sin x प्लस इथं मिडल टर्म प्लस म्हणून प्लस आणि b च्या ठिकाणी काय cos x आणि होल स्क्वेअर म्हणजे a प्लस b होल स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार a स्क्वेअर प्लस 5ab प्लस b स्क्वेअर इक्वल टू a प्लस b होल स्क्वेअर. त्यानुसार या एक्सपांडेड फॉर्मचा उपयोग आपण त्याला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. या ठिकाणी काय होणार मग स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजेच इनटू dx स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजेच आपण आता स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर इंटिग्रेशन ऑफ काय ना ब्रॅकेट मध्ये sin x प्लस sin x प्लस cos x into dx. आता सेपरेट इंटिग्रेशन दोन ब्रॅकेट मध्ये दोन फंक्शन ऍडिशन मध्ये तर काय ना इंटिग्रेशन ऑफ sin x into dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos x into dx. आता sin x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे cos x चं, परंतु cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x असतं. मग sin x चं इंटिग्रेशन काय येणार मायनस cos x प्लस cos x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे sin x चं, sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x चं, cos x चं इंटिग्रेशन sin x प्लस sin x आणि प्लस c. आपण एक्झाम्पल नंबर 1 हा स्टेप बाय स्टेप बघितलं आपण, ते बरोबर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून घ्या. बॉईज आता एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 काय सांगतं, या अगोदरचे एक्झाम्पल सारखंच आहे. रूट आहे, रूट मध्ये काय 1 मायनस cos 2x. पहिल्या याच्यामध्ये काय होतं cos x आणि पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय होतं 1 प्लस cos 2x होतं. मग तिथं आपण cos 2x 1 प्लस sin 2x होतं. त्याला आपण काय केलं sin 2x चा फॉर्म्युला यूज केला, 1 च्या ठिकाणी 1 ची व्हॅल्यू ठेवली आणि त्याला एक्सपांडेड ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं, एक्सपांडेड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून नंतर त्याला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. आता इथं 1 मायनस cos 2x आहे, 1 मायनस cos 2x. आता 1 मायनस cos 2x आहे, मग cos 2x चा फॉर्म्युला पण इथे यूज करू शकतो आपण, किंवा आपण काही फॉर्म्युले बघितलेले आहे 1 मायनस मध्ये 1 मायनस cos 2x 1 मायनस cos 1 प्लस cos 2x हे फॉर्म्युले बघितले. ते फॉर्म्युले आपल्या लक्षात यायला पाहिजे. काय फॉर्म्युला बघितलेले 1 प्लस cos 2x cos 2 थीटा बघितलेले. आता इथं आपण थीटा घेतला, समजा इथं x आहे, थीटाच्या ठिकाणी x घ्यावा लागेल. 1 प्लस cos 2 थीटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा. तशाच प्रकारे 1 मायनस cos 2 थीटा इक्वल टू काय बघितलेलं आहे 2 sin स्क्वेअर थीटा. हेच सोपं एक्झाम्पल आहे. हेच फॉर्म्युले इथे यूज करून घ्या, म्हणजे त्याची व्हॅल्यू पुट करा. जसं 1 मायनस cos 2x आहे, तिथं थीटाच्या ठिकाणी x आहे, म्हणजे तिथं आपण काय करणार मग I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 2 sin स्क्वेअर थीटा, थीटाच्या ठिकाणी काय घेणार x आणि इनटू dx. आता या ठिकाणी पहा 2 चं स्क्वेअर रूट निघतं का, 2 चं स्क्वेअर रूट निघतं नाही निघत, बरोबर. मग 2 स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार काय ना स्क्वेअर रूट ऑफ 2 इनटू स्क्वेअर रूट ऑफ काय राहिलं आतमध्ये sin स्क्वेअर x इनटू dx. मग या ठिकाणी स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं, परंतु या ठिकाणी पहा रूट ऑफ 2 इज कॉन्स्टंट, रूट ऑफ 2 काय निघणार बाहेर निघणार. इंटिग्रेशन ऑफ काय राहणार आतमध्ये sin x आणि इनटू dx. तर रूट ऑफ 2 इज कॉन्स्टंट, मग रूट ऑफ 2 कॉन्स्टंट आहे, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग sin x चा डेरिव्हेटिव्ह सॉरी sin x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे cos x चा, परंतु मायनस असतं. तर या ठिकाणी sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x आणि इनटू प्लस c. म्हणजे अशा प्रकारे आन्सर काय येणार इक्वल टू मायनस समोर घ्या मायनस रूट ऑफ 2 cos x प्लस c. हा झाला याचा आन्सर. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल म्हणजे या व्हिडिओमध्ये टोटल 9 नंबर पर्यंत आपण एक्झाम्पल घेतले. समोरचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा.